जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी खेड तालुक्यात शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले आहे. तालुक्यातील 7 जिल्हा परिषद जागा आणि त्या अंतर्गत असलेल्या 14 पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत असून या निवडणुकीत एकूण 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी 20 उमेदवार तर पंचायत समिती गणांसाठी 63 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या उमेदवारांचे राजकीय भवितव्य 1,38,924 मतदार ठरवणार आहेत. यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील आपल्या मूळ गावी जामगे येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर नागरिकांशी संवाद साधत लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले. दादा, आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय प्रतिक्रिया द्या? नाही, विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण महत्त्वाच्या असतात आणि आपल्या गावचा आपल्या विभागाचा विकास होण्याकरिता हा पाया मजबूत करणाऱ्या निवडणुका आहेत. म्हणून आपल्यामार्फत मी आवाहन करेन की ज्या 12 जिल्ह्यांमध्ये ह्या निवडणुका होत आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा.